तयार झाली आपली मसालेदार चविष्ट थराची बिर्याणी। नक्की करून बघा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स, कसे आहात? आज मी रात्रीसाठी बनवणार आहे चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी थराची बिर्याणी बनवणार आहे। तर इकडे मी 600 ग्राम तांदूळ घेतलेला आहे। हे तेजपत्ता आहे, 3 तेजपत्त्याची पानं आहेत। आणि आता आपण मसाले बघूया। इकडे 2 इंच मी दालचिनी घेतलेली आहे, चमचाभर शहाजिरा आहे, 7 लवंगा घेतलेल्या आहेत, 3 वेलच्या आहेत हिरव्या, 2 बड्या वेलच्या, मोठी वेलची आहे आणि चक्रफूल आहे। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। इकडे मी बिर्याणी बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पाणी गरम करून घेतलंय। आता सगळ्यात पहिल्यांदा मी 4-5 थेंब लिंबाचे टाकून घेणार आहे। अंदाजे 1 चमचा मी तेल घालते। आता उकळत्या पाण्यामध्ये मी तेजपत्ता घालते। आता मी सगळे अख्खे मसाले घालते आणि आपण पाण्याला उकळी काढून घेऊया। आता आपण उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ सोडून देऊया। इकडे आपण भात शिजून घेऊया, तोपर्यंत मी चिकनला फोडणी मारणार आहे। इकडे मी चिकनची भाजी बनवून घेते आपल्याला बिर्याणीला थर देण्यासाठी। इकडे मी 1.5 चमचा डालडा घातलेला आहे, अर्धा चमचा आपण तेल घालूया। आता आपण पहिल्यांदा घालूया कांदा। 2 कांदे घेतलेले आहेत। इकडे आपला कांदा तळून झालाय। साधारण 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। आता घालूया हळद, तिखट घालूया, तुम्हाला ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणातच तिखट घाला। टोमॅटो घालते, कढीपत्ता घालूया, बटाटा कट करून घेतलेला आहे आणि तो कांद्यामध्ये घालून घेतलाय। आता घालूया आपण चिकन। माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे, तो घालूया। इकडे मी 2 प्रकारचे बिर्याणी मसाले वापरलेले आहेत। 1 चमचा मी धना-जिरा पावडर घालते, 1 चमचा गरम मसाला, मी थोडीशी 1 चमचाभर कसुरी मेथी घालणार आहे, मुठभर कोथिंबीर। मी चिकन शिजवताना मीठ आणि अख्खे मसाले घातले होते, त्यामुळे मीठ चाखून बघूनच घाला। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे थर देण्यासाठी बिर्याणीला। इकडे मी बिर्याणीला थर देण्यासाठी माझ्याकडं इडलीचा कुकर आहे, तर त्याच्यामध्ये मी थर लावणार आहे। मी इडलीच्या कुकरला खाली थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण राईसचा 1 थर देऊया। फ्रेंड्स, हा दुकानदाराने मला ना नवीन बासमती दिलेला आहे, त्यामुळे थोडासा चिकट झालेला आहे, म्हणजे एकदम सुट्टा झालेला नाही। तर तुम्ही जर बिर्याणी बनवणार असाल तर जुना तांदूळ घ्या। आता आपण याच्यावरती भाजीचा लेयर देऊया। इकडे मी भाजीचा थर देऊन झालाय। आता आपण परत वरून भात लावूया। इकडे मी भाताचा 1 थर लावलाय, आता 2 थर झालेले आहेत। आपण आता भाजी घालूया। आता परत एक आपण भाताचा थर देऊया। इकडे मी या पद्धतीनं 3 भाताचे थर आणि 2 आपले चिकनच्या भाजीचे थर लावलेले आहेत। आता आपण याला दम देणार आहोत। बिर्याणी छान दिसण्यासाठी मी थोडासा फूड कलर घालते। इकडे मी वरून टोमॅटोच्या फोडी करून घातलेल्या आहेत। आता आपण मस्तपैकी 25 मिनिटं दम देणार आहोत। इकडे मी तव्यावरती कुकर ठेवलेला आहे, आपण 25 मिनिटं दम देऊया, त्यानंतर आपली बिर्याणी तयार होईल।